आमच्या सरकारमध्ये 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त. सोलापुरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भाऊक. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. 22 जानेवारीला सर्वांनी घरामध्ये रामज्योत लावा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. सोलापुरातील गृहप्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मोदींच्या हस्ते आता घरांचंही लोकार्पण. हीच मोदींची गॅरंटी. देशात पुन्हा मोदी सरकारच येणार. शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. रे नगरमधील 15,000 घरांचं वाटप. अमृत योजनेतून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी. पंतप्रधान मोदींसमोरच नरसय्या आडम यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख. आडम यांनी माफी मागत चूक सुधारली. उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे माफ करा. जो देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे हमेशा आने से वो मेरे मुंह में बैठा है. शिंदे फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे. फायदा जिथे पंतप्रधान तिथे. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेळ काढला हे अभिमानास्पद. नार्वेकरांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान खोटं बोलतात पण रेटून बोलतात. सोलापुरातील योजना मनमोहन सिंग यांच्या काळातील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. शरद पवार सोलापूरच्या सांगोला आणि मंगळवेढा दौऱ्यावर. कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित. पवारांचे आज पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मेळावे. दाओसमधील सामंजस्य करार बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. मुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर 8,000 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्यानंतरही शिंदेंचे डोळे पांढरे होत नाहीत हे दुर्दैव. संजय राऊतांचा पलटवार. निकालात कोणताच बदल होणार नाही. कायद्यातील तरतुदीप्रमाणेच आमदार अपात्रतेबाबत निर्णय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. 48 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू. पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संप मागे न घेण्याची अंगणवाडी सेविकांची भूमिका. संपावर असलेल्या काही अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटीस मिळाल्याचा आरोप. संभाजीनगरात 4,000 पैकी 1,000 अंगणवाडी सेविकांची माघार. मात्र इतर सेविका आपल्या संपावर ठाम. सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ. मुंबई मोर्चावर जरांगे ठाम. 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. त्यानंतर सगाई सोहऱ्यांचं शपथपत्र द्या. जरांगेंची मागणी. 4 तासांच्या पूजेनंतर रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान. अयोध्येत 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा. रामभक्तांचा उत्साह शिगेला. अयोध्या नगरीत मोठी सजावट. मुख्य रस्त्यांसह शरयू काठ सजला.